उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम थंडगार पाचक मठ्ठा कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत। मठ्ठा बनवण्यासाठी असा हा खास मसाला तुम्ही करून ठेवला ना तर अगदी 2 मिनिटात हवे तितके ग्लास थंडगार मठ्ठा तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल। तर लग्न पंगतीत किंवा कार्यक्रमात केला जाणारा हा थंडगार मठ्ठा कसा बनवायचा, मसाला कसा स्टोर करून ठेवायचा, जर डब्यासाठी बाटलीमध्ये घेऊन जायचं असेल तर थंड राहण्यासाठी कोणते टिप्स वापरायचं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। आता थंडगार मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण खापर किंवा जे मडकं म्हणतो ना ते घेतलेलं आहे। तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये, काचेच्या भांड्यामध्ये करू शकता। फक्त कोणत्याही धातूच्या म्हणजे तांब, पितळ मध्ये करू नका। आंबट पदार्थ धातूच्या भांड्यामध्ये केल्यामुळे रिएक्शन होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो अशा भांड्यामध्ये करू नका। तर हा ताजा मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 2 कप आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः 400 ग्राम प्रमाणात कमी आंबट असलेलं ताजं दही घेतलंय। मठ्ठा बनवण्यासाठी शक्यतो ताजं कमी आंबट असलेलं दही घ्यावं, ज्याने मठ्ठा प्यायलाही छान लागतं। आंबट असल्यामुळे ऍसिडिटी किंवा अपचन होत नाही। तसं हे आपण ताजं दही 2 कप घेतलेलं आहे। त्यासाठी इथे आपण मठ्ठ्यासाठी मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण इथे साखर घेणार आहोत। तुम्ही खडी साखर घेऊ शकता, नसेल चालत तर गुळ किंवा गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं सैंधव किंवा काळं मीठ घ्यायचंय, नसेल तर साधं घरातलं मीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेणार आहोत। आता हिंग घातल्यामुळे अन्न पचायला मदत होते। अर्धा कप किंवा अर्धी मूठ भरून आपण इथे देठांसहित ताजी कोथिंबीर घातली, जी स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल तर 5-6 पुदिन्याची पानं सुद्धा वापरू शकता, पण बऱ्याच जणांना पुदिन्याचा फ्लेवर आवडत नाही ताकात। आवडत असेल तर पुदिना वापरा किंवा अशी फक्त कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून म्हणजे पाव कप पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण मिक्सरला फिरवून घेतले। आता एखाद्या डब्यामध्ये बंद झाकण लावून तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। बर्फासारखं होतं, नंतर फोडून तुकडे तुम्ही ताकामध्ये वापरू शकता किंवा आपल्याकडे बर्फाचे ट्रे मिळतात, तर ट्रेमध्ये सुद्धा असं हे थोडी ही पेस्ट घालून मस्त सेट करून डब्यामध्ये झाकण लावून डीप फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। म्हणजे 1 क्यूब जरी घातली ना तर एक मध्यम आकाराचा ग्लास मठ्ठा तुम्हाला तयार मिळतो। थोडंसं पातळ ताक करून ही 1 क्यूब घालून छान मिक्स करून घ्यायची। हवं असेल तर वरून थोडासा पुदिना, कोथिंबीर चिरून, सब्जा वगैरे भिजवून घालू शकता। असं केलं तरी सुद्धा